गुड मॉर्निंग, नमस्कार. श्री देव बोडगेश्वराक पयलीं नमस्कार. अंदू आमचे 2025चे फील्ड कल्टिवेशन स्टार्ट जाल्या आनी फील्ड कल्टिवेशन आयच्यान सुरू करता ट्रान्सप्लांटेशन. आनी अंदू आमच्या म्हापशेचे आमदार जॉसवाल्ड डिसोजा यांनी आपलो पर्सनल इंटरेस्ट पळोवनूच म्हाका आमकां मेसेज धाडलेलो की आपूण तुमकां फुडल्या वर्सा आपूण तुमच्या बरोबर अशी आसात पूण आपूण पर्सनली प्रेजेंट जाता म्हणून. भरपूर हांवें अशीच आमी मेसेज धाडले सर म्हटलें आतां टायमार जालें फुडल्या वर्सा अवश्य तूं यो. आनी त्या प्रमाणे शॉनान अंदू फॉलोअप दवरून सराक अंदू इन्वायट केलें आनी सर आपले खोशेन अंदू आमच्या बरोबर हांगा शेतान उबो रावलो. हे बोडगेश्वर शेतकरी समितीचे चेअरमॅन आमचे प्रेसिडेंट स्वप्नील साळगांवकर, तसोच आमचो ट्रेजरर आमचे हिशोब पळयता आमचो विक्रांत आनी तशेंच आमचे तुळशीदास, आमचो शॉन मांद्रेकर, मेन कायतान, ते सगळे आमी बरोबर रावल्या. आमची युनिटी आमी दवरल्या आनी हे कल्टिवेशन बरें चालू दवरल्या. तर सांगपाची एक गोष्ट म्हटल्यार एक व्हडली बरी गोष्ट म्हटल्यार आमी कितें केल्या, हांव जावं स्वप्नील जावं विक्रांत आजू बाजू बार्देशान आमी शेतांनी भोंवतात 4 वर्सां जाली. आनी जी शेतां डेड पडीत शेतां म्हणटा ती आजून देन आमकां इतलो तरी 3 ते 4 वर्सांनी इतलो प्रोग्रेस गावल्या की जी शेतां जायना आसली न्हू ती खुबशीं शेतां आमी बार्देसान पर्रा सदर्न पार्ट ऑफ गिरी ते फ्लायओव्हर स्टार्ट जाले थंय सुद्दां आमी लोकांक मेवळे शेतकारांक गेल्या 3 ते 4 वर्सां. आनी तूं आतां पणजे वयताना फ्लायओव्हराचेर पळयशीत जाल्यार गिरीचे स्टार्टींग पळय आहा न्हू ती सगळी पडीत शेत आसली. मोंतागिरी वयता पळय त्या रस्त्यार ती सगळी शेतां आमी खुबशा लोकांक मेळून अशेंच प्रस्ताव दिला. गव्हर्मेंटाचो बरो बॅकींग आसता, कल्टिवेशनाची मिशीन मेळटात, स्वता आमदारी कोण आसता तेच तुमकां आमकां हेल्प करपाक तयार आसा. तर आमकां सेंट्रल गव्हर्मेंट तसो स्टेट गव्हर्मेंट हे दिता की आमी कल्टिवेशन हें चालू दवरूंक जाय म्हणून. पूण हे आमचे आनी आमी चालू दवरल्या आनी हांगासर आमचे बोडगेश्वर हो परिसर आहा न्हू ही देवाची भुमी आहा. जी म्हाका सांगपाची गरज ना, हांव खूब वयान धाकटो सांगपाक. आनी आमचो जसवालाचो फादर बाब फ्रांसीस सुद्दां व्हडलो आदलो शेतकारूच आहा. तेन्ना एक फावटी आमकां अशेंच तेणें उलोवप जालें तेन्ना सांगतालो आपूण सकाळी फुडें उठलो काय ना आपलें पयलें दर्शन बोडगेश्वराक जाता. आपूण घरांसून गॅलरीर उबो रावलो जाल्यार आपल्या पयलें दर्शन म्हणटा हांव नको जसवाल आजून तुमच्या दारांसून दिसता न्हू बोडगेश्वर बिल्डींग खरी खबर थंयसून म्हणटा हांव आपलें पयलें दर्शन म्हणटा बोडगेश्वराक. आनी मागीर तर आमकां इतलेंच सांगपाचें आनी हांगा चड टायम काडिना. हो परिसर पळय आहा तो आमकां एकदम बरो निवळ आनी लीप दवरपाचो आहा. जे चलते वाटेक न्हू म्हापशेचे जावं पणजेचे रस्ते लोकांक सारकें दर्शन मेळोंक जाय. सगळो खंयचो लोक म्हापशा कालांगूटच्या रोडाक गेल्लो देवाक बोडगेश्वरान नदर मारल्या शिवाय वचना. आमची काहीच अपेक्षा ना. हांगा शेताची शेतां जातली, बोडगेश्वराची जात्रेची जात्रा जातली आनी लोकांक चलते वाटेचे परिसराक गाडी चलते वाटे वरसून देवाक दर्शन मेळटलें असो हो आमकां परिसर दवरपाचो आहा. हितून केन्ना केन्ना आमकां गरज पडटा तेन्ना जसवाल सर जावं बाकीचे एग्रीकल्चर मिनिस्टर रवी नाईक सुद्दां पोरूच्या टायमार आमी जेन्ना एका इमिजिएटली सांगलें तेन्ना तेणें इमिजिएटली जसवालाक म्हाका आमकां खबर ना भितरली खबर पूण कॉन्टेक्ट करून तें हांगर उदक भरलेलें तेणें रोखडेंच खाला लिफ्ट करून आमकां वाट दिल्ली आहा. तर अंदूय आनी सदांच आमकां असो आमकां आमच्या जसवालाचो आमकां सदांच आदार जाय. आनी आमकां खूब खोशी जाल्या की अंदू वॉलंटरी जसवालान आमकां मेसेज धाडली की बाबा आपूण आसा आनी आपूण सदांच तुमच्या बरोबर आसतलो म्हणून. हांव ताका आयज येयल्या बद्दल मनानसून सगळ्या शेतकारां तर्फे ताका अभिनंदन करता. आतां हांव एक येयल्ल्या आमच्या नमस्कार. आनी आमच्या हांगासर आमचे इनॉग्रेट करपाक गेल्लेले आमचे MLA बाब जोशुआ डिसोजा ताका आमी देव बरें करूं म्हणटा. आपलो किमती टायम दिवन हांगासर येयल्लो आहा शेतकाऱ्या खातीर. तर केन्नाच आमकां कमी हें करिना आनी शेतकाऱ्यांचे फाटल्यान आसतलो म्हणून सांगलेला. देव बरें करूं. आनी आमचो बाब जोशुआ डिसोजा ताका हांव चड देव बरें करूं म्हणटा. आनी एक सांगपाचो उद्देश म्हटल्यार एकूच, आयज जायते MLA येवन गेले हांव कांय वायट म्हणना पूण स्टार्ट टू एंड पासून आमकां करपाक बाब आमचो जोशुआ एकूच आमच्या शॉनान उलो केलो ताका आमी देवाक कशें उलो करता ते भाशेन देव पावता तसोच आमकां एका उल्याक आमकां जोशुआ बाब पावलो. आनी आमकां कितें जाय पळय ती फॅसिलिटी तेणें सांगलें आपूण तुमच्या फाटल्यान आहा म्हणून. ताका लागून हांव ताका चड देव बरें करूं म्हणटा.
हांव जसवाक खूब थँक्यू म्हणटा आमच्या MLA कित्याक आमकां खूब काम केलां आमचें. इवन ते उदीक भरताले सुद्दां ते सगळे तेणेनूच हें केलां. 2 मशीन हाडून सगळी तेणें 2 दीस दवरून आमची ती ड्रेनेज सगळी सुटाय केल्या आनी हे सगळे आख्खें शेत दिसता तितलें तेणें स्पॉन्सर केलां आमकां ह्या फावटी. ताका हांव खूब मनासून थँक्यू म्हणटा आनी देव बरें करूं. आमी इनॉग्रेट करूया मागीर. तुम्ही सगळे थंय ते वटेन वचा. आयल्यान मांद्रेकर हेवटेन आयल्यान हां ही सायडीक आयतारा जय बोडगेश्वर. अरे वा असंच फुलाचे फुला असं पुरो जालें. जसो मातशें ते आंब्याच्या ताळ्या घातले न्हू आनी शेत बरें जावनी म्हणून आमकां एक गुड मॉर्निंग फॉर म्हापशेकार्स. कारण खूब म्हटल्यार खूब म्हाका उमेद आनी आनंद दिसता सांगपाक की शेतकरी परत म्हापशान शेत रोवपा खातीर सुरू केलें म्हणून. इट इज नॉट समथींग न्यू. म्हाका दिसता फाटलीं 6-7 वर्सां जालीं हो ट्रेंड चालू जाल्लो आसा. हांव एवरी इयर झोनल एग्रीकल्चर ऑफिस म्हापसा बार्देस प्रत्येक कार्यक्रमाक हांव आसता विदावट फेल. आनी तितून आमकां कळपाक येता की दीस डायींग प्रोफेशन खूब लोक आदले भाशेन शेत रोयनात पूण हे परत ट्रेंड आमकां दिसपाक येता. आयज परत लोक शेतान देंवलेले आसा. इट इज नॉट ओन्ली इन सम सेक्शन्स ऑफ गोवा बट पूर्ण गोंया भितर आमकां हें दिसपाक येता. फर्स्ट एंड फॉरमोस्ट आय कॉंग्रॅच्युलेट प्रत्येक हांगा शेतकारान तेंची फॅमिली हांगा उबे रावन शेत रोवपा खातीर भात लावपा खातीर भितर सरलेले आसा. And it sets a different trend, especially in a city like Mapsa. आमकां दिसपाक येता की म्हापसा इज अ कमर्शियल टावन. आदीं जायतीं शेतां लोक लायताले. आय ऑल्सो कम फ्रॉम अ फार्मर्स बॅकग्राउंड. आमचे कडेन शेतां आसा. आय होप दॅट विथ द हेल्प ऑफ एवरीबडी दॅट आय कॅन ऑल्सो स्टार्ट प्लाविंग अँड कल्टिवेटिंग माय फील्ड अगेन. म्हाका याद येता ल्हान भुरगो आहलो तेन्ना आमी त्या सायडीक मड्ड्याच्या सायडीक त्या शेतान आमी 2-3दां पावल्यात. आमगेर सगळी इक्विपमेंट आसली एज अ चायल्ड. सो इट इज नायस फॉर मी टू रीथिंक ऑफ ऑल दीज मोमेंट्स, टू बी पार्ट ऑफ दीस कम्युनिटी एंड टू बी एबल टू एनकरेज देम. तांकां एक खंय तरी एक सपोर्ट दिवन आमकां दिसपाक येता हांगा पयलीं 2 स्ट्रिप्स दिसताले पळय, 2 शेतां पयलीं दिसताले. आयज म्हाका खरें बरें दिसलें दॅट दे हॅव कवर्ड ऑलमोस्ट 95% ऑफ बोडगेश्वर देवस्थाना कडेन 95% सुमार जी आहा 95% शेतां हेंच्यांनी कवर केलेलीं आसा. दॅट शोज एनकरेजमेंट, दॅट शोज डेडिकेशन, डिटर्मिनेशन टू मेक श्युअर दॅट वी कीप दीस प्रोफेशन अलायव्ह. हांगा दिसपाक येता जायते सिनियर लोक जेंच्यांनी तेंचे ल्हानपणान शेत रोयलेलें आसा. आयज आमकां हें दिसपाक येता. सो इट इज ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन, ट्रान्सफर ऑफ टॅलंट फ्रॉम दॅट जनरेशन टू दीस जनरेशन. आय थिंक इट इज इम्पॉर्टंट. आमी गोंयकार, आमी शेतकरी, वी आर ऑल ट्रेडिशनली फार्मर्स. आमी आदीं जर 200-300 वर्सां पयलीं पळोवपाक गेल्यार वेदर इट इज फ्रूट फार्मींग ऑर पॅडी फार्मींग ऑर एनी कायंड ऑफ फार्मींग, वी आर ऑल कम फ्रॉम द सेम रूट्स. आमकां हें खंय तरी राखपा खातीर खंय तरी काम करचें पडटलें. वी हॅव टू एन्श्योर दॅट ही शेतां जी आहा ती तशीच शेतां उरची म्हणून. हें म्हाका दिसता तेंचेय मागणें आसा आनी म्हाका खंय तरी दिसता हें अशें दवरचें म्हणून.
सो अगेन तेंच्या खातीर तेंच्यांनी म्हाका हांगा आफयलो तेंचे थोडे विशय आसले ते सुटोवपा खातीर आमी प्रयत्न केलेली आसा. वॉट एवर सपोर्ट एज ऑलवेज आय विल कंटिन्यू टू बी विथ देम. एंड म्हाजें एक स्वप्न आसा की फूल म्हापसा ऑल सायड्स शेतां जितली आहा ती करची म्हणून सगळ्यांक एकठांय करपा खातीर जर आमचो खंय हेल्प जाय पडटलो वेदर इट इज थ्रू कंपनी दावदो वेदर इट इज थ्रू द टेनंट्स ऑर ओनर्स आमी मदत करतले तेंकां सो दॅट एवरी फील्ड इन म्हापसा इज युटिलायज्ड ड्युरींग द मॉन्सून सीजन. थँक्यू. बोला बोडगेश्वर महाराज की. बोला बोडगेश्वर महाराज की. थँक्स फॉर